पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। म्हणोनी मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आहे, तयाचे पुरे दावीत आहे आपुला अंगी। 18व्या अध्यायातील पहिल्याच मंगलाचरणात ही 42वी ओवी। मागे 16वा अध्याय म्हणजे त्या शिखराचा गळा आहे, 17वा अध्याय म्हणजे जिथं कळस बसवायचं ती असलेली जागा आहे, आणि 18वा अध्याय कळस आहे असं सांगितलं। आता आणखीन सांगतात की पहिल्यापासून 17पर्यंत जे अध्याय आले ते जसं जमिनीचे एकावर एक थर असतात तसं हे अध्यायाचे स्तर होते, आणि त्या सगळ्याचं परिपूर्णत्व जर कुठं झालं असेल तर ते 18व्या अध्यायाला झालं। आता तयाचे पुरे दावीत आहे, 18वा अध्याय होणं म्हणजे पूर्ण झाला। अर्थात याच्या अगोदरही सांगितले की कळस बसवला म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं, तसं आता 18वा अध्याय हा कळस अध्यायाचा आहे आणि पूर्णत्वाला गेलेले आहे। झालया कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता। आता जसं काही गोष्टी अशा आहेत की त्या आहे नाही बरोबर कशा झाल्या हे शक्यतो कळायला कठीण असतं, पण मंदिरासारखा एखादी असलेला प्रासाद किंवा मंदिर, उभा राहिलेली इमारत हे काही झाकणारं नाही, झाकून ठेवता येत नाही। आणि त्यातली त्यात मंदिराला कळस बसवला म्हणजे कळसाने तर मंदिर कुठूनही दिसून येतं। तसं हे 18वा अध्याय झाला, त्याचं जे विवरण आहे त्यामुळं संपूर्ण गीता आता कळालेली आहे। म्हणजे त्यातल्या सगळ्या जे काही झालेले मुद्दे आहेत, मागचे सगळे जे काही झालेले विषय आहेत ते क्रमानुसार 18व्या अध्यायात पूर्णतेने मांडलेले आहेत। आईसा व्यासे विंदाणिये, गीता प्रासादू सोडनिये, आणोनी राखिते प्राणिये नाना परी। आता याच्यामध्ये काय आहे की हे जे काही व्यास महर्षी आहेत, जसा एखादा शिल्पकार किंवा स्थापत्य इंजिनियर हे जसं त्या सगळे अगोदर त्याचं काय आहे निर्मिती करतो, आलेख निर्माण करतो किंवा इमारतीचं चित्र काढतो, आणि तसं पुढं होतं। ही सगळी कामं एका व्यासानेच केली, त्यांनी सगळी त्याची मांडणी केली आणि उभारणी केली, म्हणून त्यांचे जे काही आहे हे त्यांच्या कलेनं निर्माण झालेलं आहे। आणि त्यामध्ये हा जो काही गीता मंदिराचा भाग आहे तो परिपूर्ण झाला। आता त्याच्यामध्ये जे जे काही आहेत 17व्या अध्यायापर्यंतचे तेवढे सगळे पूर्णतेला या ठिकाणी आणून पूर्ण झाले। आता गीता ग्रंथ एक असा आहे की त्याचा अभ्यास झाला तर पूर्णता म्हणजे कुठं तर मोक्षापर्यंत नेऊन सोडेल। कारण गीता ग्रंथाचं काय आहे की मोक्षप्राप्ती हे फल आहे। एक प्रदक्षिणा जपाची या, बाहेरून करती यया, एक ते श्रवण मिशे छाया सेविती ययाची। आता माऊलींनी थोडंसं आणखी एक स्पष्टीकरण ठेवलं की गीता ग्रंथ जो आहे
त्या गीता ग्रंथाचं काही काय करतात की पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत आणि जेवढे काही आहेत ते श्लोक ते सगळं पारायण करतात. मग पुन्हा एकापासून 18पर्यंतचे सगळे श्लोक 700 श्लोक पारायण करायचे की परत पहिल्यापासून शेवटपर्यंत. असे जे कोणी आहेत की फक्त पारायण करतात. तसं दाखवलं की जसं हे गीता मंदिर आहे आणि ह्या गीता मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा करणार आहेत. हे फक्त बाहेरूनच प्रदक्षिणा करतात. कोणतं उदाहरण दिलं की जे नुसते पारायण करतात पहिला ते 18 असं फक्त करतात, त्यांना उदाहरण दिलं की हे बाहेरून प्रदक्षिणा करणार आहेत. पण काही मात्र असे आहेत की ते त्याचं कोण म्हणतं त्यांच्याकडून म्हणून घेऊन ऐकतात. कारण गीता उच्चार आणि गीतेचे जे काही पद आहेत त्या पदाचे जे काही छेद आहेत ते सगळं लक्षपूर्वक ऐकणारे असे जे कोणी आहेत ते श्रवण करणारे आहेत. एक प्रदक्षिणा करतात तर दुसरे गीता ग्रंथाचं श्रवण करतात. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊळा भीतरा देवो निरिघती गाभारा अर्थज्ञानाचा. आता त्यातले काय आहेत का काही असे आहेत की हे इतकं नीट समजत नाही म्हणून संत महात्म्यापुढे किंवा सद्गुरूपुढे बसतात आणि मग नीट समजून घेतात. तो सगळा अध्याय नीट समजला पाहिजे अशी त्यांची अंतरंगाची इच्छा असते. म्हणून त्यांच्यापुढं बसून हे सगळं काय आहे की श्रवण करतात आणि त्या श्रवणातून त्यांच्या ठिकाणी जितकं काही समजून येतं ते नुसतं समजत नाही तर गीता ग्रंथाचं श्रवण होतं आणि त्याचा जो काही अर्थ आहे तो कळायला लागतो. म्हणजे काय झालं आता तर पहिले जे होते ते प्रदक्षिणाच करत होते, दुसरे थोडेसे आत डोकावून पाहत होते, जरा पुढं जात होते. आता हे मात्र गाभाऱ्यापर्यंत गेले. म्हणजे जे एक आहे ते एक कोण दाखवले प्रदक्षिणा करणारे, दुसरे कोण आहेत मंदिरात पाहतात किंवा पुढच्या काय असलेल्या सभागृहात जातात. पण आता मात्र हे सद्गुरू पुढं बसून संतापुढं बसून पूर्ण अर्थ कळवून घेऊन जे काही गीता ऐकतात ते भगवंताच्या म्हणजेच ह्या मंदिरातल्या देवतेच्या गाभाऱ्यापर्यंत जातात. ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आथी. आता यांच्यात काय आहे पूर्ण अर्थ कळाला, भाव कळाला म्हणजे बोध झाला. योग्य बोध होणं ह्याला निजबोध म्हणतात. हा निजबोध झाला म्हणजे मग निजबोधांना परिपूर्णतेपर्यंत जो गेलेला आहे तो कुठं जातो आता तर त्याला आत्मभेटच होते, प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होतो. कारण आता नुसतं श्रवण झालं नाही, त्याचा अर्थ कळाला. नुसता अर्थ कळाला नाही, त्याचे भाव जागे झाले आणि भावजागृतीनंतर तो या ऐक्याच्या ठिकाणी आला की जिथं गेला असता ते आत्मस्वरूपाचीच भेट होते. आत्मस्वरूपाच्या भेटीला गेल्यानंतर आत्मा आणि भेट घेणारा हे दोन वेगळे राहतच नाहीत, तिथंच जाऊन भेटतात. कारण तिथं असं दाखवले की जसं दोन पाहुणे आले आणि अत्यंत आपला सोयरा धायरा असला तर उठून त्यांना काय आहे भेट दिली जाते. मग त्याला उराउरी भेट असं म्हटलं जातं. एकमेकाने एकमेकाला कडकडून मिठी मारली. तसं आता हा जो काही ऐकतो इतकं काही सद्गुरूच्या सान्निध्यात बसून तो बोध निजबोधापर्यंत जाऊन पोचला. त्यांनीसुद्धा आत्म्याला मिठी मारली. आता त्याच्याजवळ इतकं काही निर्माण झाले की ब्रह्मरसे गेले भरोनी अंग आदिल तो रंग पालटला. हे जो अनुभव आला त्यात अगोदर जे काही त्याचं होतं देहभाव, इंद्रियभाव, विषयभाव हे सगळं निघून गेलं. कारण तो गाभाऱ्यात गेला ना आता आणि मग आत्मभेट झाली. त्यामुळं आत्मा म्हणजेच परब्रह्म म्हणजेच ब्रह्म या ब्रह्मरसाची सेवन त्यांना झालं. त्यामुळं त्यांची ती काय आहे ब्रह्मरसानं तृप्ती झाली.
आता त्याचं फळ काय असेल तर परी मोक्ष प्रासादी सरी सर्वा ह्याती. तर हे मोक्ष देणारच आहे. गीता मोक्ष देते. आता त्याच्यावर असं दाखवलं की जे प्रदक्षिणा करणारे असो किंवा नुसतं श्रवण करणारे असो किंवा सद्गुरू पुढं बसून अर्थपरिपूर्ण घेऊन अगदी आत्मभेटीपर्यंत जाणारे असो, सगळ्यांनाच मोक्ष मिळतो. कारण गीता ग्रंथच असा आहे की जे जे जवळ येतील त्यांना ज्या पद्धतीने आले त्या पद्धतीनं पण त्यांना मोक्षापर्यंतच नेणार. सगळेच मोक्षप्राप्तीपर्यंत जातात. समर्थाच्या पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एक पक्वान्ने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षचू लाभे. आता त्याला उदाहरण दिलं आहे की असे काय आहे, गर्भश्रीमंत आहेत म्हणा, काय सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहेत, पण उदार मताचे आहेत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी काय औदार्य आहे. आणि त्यांनी काय केलं तर जेवायला बोलावलं सगळ्यांना, अगदी जवळचेच असं नाही, जसं गाव जेवण म्हणतात तसं सगळ्यांना आमंत्रित केलं. आता त्यांचं काय घर मोठं, काही खालच्या मजल्यावर, काही मधल्या मजल्यावर, काही त्याच्यावरच्या मजल्यावर, सगळ्या पंक्ती बसल्या. आता असं सांगतात की खालची असो, मधले असो, नाही तर त्याच्यावरच्या मजल्यावरच्या असो, सगळ्याच्या पानात एकच अन्न. कारण त्यांनी सगळ्यासाठी बनवलेलं आहे, यांच्यासाठी त्यांच्यासाठी असं वेगळं नाही. म्हणून मग जे खाली असो वर असो तळिल्या वरिल्या एक पक्वान्ने, तळबाजल्यावर असो नाहीतर अगदी वरच्या मजल्यावर असो, प्रत्येकाच्या पानामध्ये एकच जो खाली वाढला आहे तोच पदार्थ आहे. तिथं जे जे काही नाना तऱ्हेचे पक्वान्ने केली ती सगळी पक्वान्नं वरच्याही मजल्यावरच्या असणाऱ्याला मिळतात. अर्थात सगळे यातला पहिल्या मजल्यावरचा आणि शेवटच्या मजल्यातला तळमजल्यातला जर भेटला तर तो काय खाल्लं म्हणलं असं आम्ही पण तेच. म्हणजे हा एकमेकाला जर बोलू लागला तर आपण खाल्लेलं समानच आहे, तेच ते मिळालं आहे. हे जसं आहे तसं जे कोणी श्रवण करतात, कोणी पठन करतात, कोणी अर्थ उमजून घेतात, या सगळ्याला मोक्षरूपी संपूर्ण असं असणारं पक्वान्न जसं सगळ्या पंक्तीला दिसावं तसं मोक्षरूपी पक्वान्न सगळ्यांना मिळालं जातं. गीता सगळ्याला या प्रकारचं जे काही मोक्ष आहे हे फळ देत असते. ऐसा गीता वैष्णव प्रासादू 18वा अध्याय कळसू विशदो म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. एकंदरीत हा जो काय आहे तर हे वैष्णव मंदिरच तयार झालं. आणि त्याला 18वा अध्यायाला मी कळस अध्याय का म्हटलो, असा एखादा काय आहे की बाकीचे अध्याय मग काही नाहीत का, तर आता मी ते म्हणालो खरं, पण समजून घ्यायला यावं. श्रेष्ठता एकाच अध्यायाला असं नाही, पण मी आपलं काय आहे तुम्हाला या गीता ग्रंथाची परिपूर्णता झाली. जसं मंदिर बांधल्यावर कळस बांधल्याने परिपूर्णता होते, त्या भेदानं मी हे तुम्हाला म्हटलेलं आहे. आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेनी उठी तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा. आता त्याच्यामध्ये काय आहे की 17व्या अध्यायाच्या शेवटी एक विषय निघालेला होता. काय विषय निघाला होता तर 3 प्रकारचं नाम ब्रह्मनाम म्हणून सांगितलं, ओम तत् सत. आता त्यात सांगितलं की जे अश्रद्ध आहेत ते अश्रद्ध हे नावच घेत नाहीत, आणि जे श्रद्धावान आहेत ते हे नाम घेत आपलं जे काय असेल ते कार्य परिपूर्ण करतात. असा त्या ठिकाणी झालेला जो विषय होता, तिथून पुढं आता या सगळ्या गोष्टीची मांडणी त्या विषयाला धरून या अध्यायात पुढचा विषय आणि तीच विषय शृंखला बरोबर ठेवली जाईल. न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. आता जसं भगवंतानी अनेक अवतार घेतले, त्यात अर्धनारी नटेश्वराचा एक अवतार घेतला. त्या अवतारामध्ये काय केलं
तर स्त्री आणि पुरुष असे जे काही आहेत जगत उत्पत्तीचा जो काही सगळा घाट जमवला जातो तो स्त्री आणि पुरुष ह्या दोघांमुळं. म्हणून यातला हा आकार असा आहे तो पुरुष आहे, हा आकार असा आहे ती स्त्री आहे, नारी आहे, असं सगळं काय आहे पूर्वीपासून आहे. मग भगवंतानी हे दोन्ही कसं सम आहे हे दाखवलं. नारी काही कमी नाही. आज तर महिला दिनच आहे, त्याच्यात त्यांनी दाखवलं नारी काही कुठं कमी नाही आणि पुरुषही कुठं कमी नाही. म्हणून दोन्ही सम दाखवून असा एक अवतार धारण केला की एक अंग नारीचं आहे आणि एक अंग पुरुषाचं. म्हणून अर्धनारी नटेश्वर. हा जो काही नटेश्वर आहे तो असा नटलेला आहे की या स्त्री आणि पुरुष या दोघांच्या आकाराचा बिघड केलं नाही. तो आकार आहे तसाच ठेवून स्त्रीत्व एका अंगाला दाखवलं, पुरुषत्व एका अंगाला दाखवलं आणि दोन्ही कसे समान आहेत हेच त्यातून स्पष्ट केलं. का गंगा यमुना उदक ओग बघे वेगळीक दावी होवनी एक पाणीपणे. आता त्यात काय आहे की एक असा दाखवला आहे भाग की जसं गंगा यमुना यांचा संगम आहे. त्या संगमामध्ये काही जेव्हा संगम होतो पाण्याचं पाणी एकत्र होतं तेव्हा काही थोडा काळ दोन्ही पाणी वेगळे नाहीत असं म्हणजे वेगळे आहेत असं दाखवलं जातं. असं कारण का तर एका ओघ संथपणाने चालला आणि एक ओघ जरा वेगात आला आहे. त्यामुळं त्या पाण्याचं आणि ह्या पाण्याचं दोन्ही काय वेगळे पण असं वाटतं, पण किती थोडंसं पुढं जाईपर्यंत पुन्हा दोन्ही एकच झालेले आहेत. असताना दोन नद्या दोन ठिकाणचं पाणी असं जरी वाटत असलं तरी ते दोन्ही नंतर एकच झालेले आहेत. हे जसं आत्ता दाखवलेलं उदाहरण आहे अर्धनारी नटेश्वराचं, तसं दाखवलं की दोन्ही एकच आहेत. कारण एकच परमात्मा नारी बनलेला आहे आणि तो पुरुषही बनलेला आहे. नाना वाढिली दिवसे कळाबिंबी पैसे परी सिनाने लेवे जैसे चंद्री नाही. आता त्याच्यानंतर उदाहरण अजून एक आलं की जसं चंद्र आहे आणि शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्याची कला वाढत 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 जाते. पौर्णिमेला पूर्ण बिंब तयार होतं. हे जसं आपल्याला दिसतं, पण असं सांगायचं आहे म्हणजे किती त्या काळात विज्ञानाचे सगळे शोध माऊलींनी ठेवलेले आहेत. सगळ्या गोष्टी आज काही स्पष्टता निर्माण होते. आज जसं चंद्रावर मनुष्य गेला, चंद्रावरचं सगळं पाहिलं आहे आणि तिथं असं स्पष्ट झालं की चंद्राचा काही भाग आहे तो कधीच सूर्यापुढे येत नाही, काही भाग आहे तोच सतत येतो आणि तो जसा जसा चंद्र सूर्यापुढे येतो तशी तशी कला दिसते. माऊलीने सांगितलं की सगळा चंद्र काही असा बिंबात्मक नाही, पूर्ण बिंबच आहे, तो असा कलेचा नाही. असताना तो आहेच, दिसताना आपल्याला कला दिसतात. म्हणजे हे जे काही विज्ञानातलं वास्तविक आहे ते दाखवलं. माऊलीने त्याच्या पाठीमागं एकदा दाखवलं होतं की पृथ्वी फिरते, सूर्य फिरत नाही, सूर्य हलत नाही. हे माऊलीनेच दाखवून दिलं. म्हणजे जे जे काही विज्ञानाचे शोध त्यानंतर हळूहळू लागत गेले ते त्यावेळात त्यांच्या ठिकाणी त्यांच्या बुद्धीतून आहेत आणि त्याचे त्यांनी आपल्या पुढं काय आहे मांडण्या केलेल्या आहेत. तैसी सिनानी चारी पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्यायो अध्याय भेदे गमे कीर. आता त्याप्रमाणे गीता ग्रंथामध्ये असलेल्या श्लोकाला 4 तुकडे असतात. पहिला एक वरची ओळ, दुसरी ओळ, ह्यामध्ये पहिल्या ओळीतला अर्धा भाग आणि दुसरा अर्धा भाग, दुसऱ्या ओळीत पहिला अर्धा भाग मग दुसरा, म्हणजे एकूण किती झाले 4 भाग झाले. मग 4 भाग जरी असले तरी त्या प्रत्येक श्लोकामधला श्लोक, त्याचा अर्थ, त्याचे छेद हे सगळं कसं आहे तर सगळं एकच अर्थ सांगून देणार आहे. सगळ्याचा विषय आपल्याला जे जे काही समजून द्यायचं आहे तेच आहे. म्हणून जे
या अध्यायात आले, त्या अध्यायात आले, या अध्यायात एवढे श्लोक आहेत, त्या अध्यायात तेवढे श्लोक आहेत, असा आपल्याला प्रत्येक अध्यायातल्या श्लोकाच्या संख्येप्रमाणे भेद वाटतो. मग त्याच्यामध्ये काही 20 अक्षरी शब्द आहेत, तर काही 78 अक्षरी शब्द आहेत. म्हणजे प्रत्येक श्लोक त्याचा छंद हा एखाद्या वेगळ्या पद्धतीनं मांडलेला आहे. इतकं जरी त्या गीतेमध्ये असलं आणि अध्यायाचे भेद जरी आपल्याला दिसत असले, परिप्रमेयाची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी. आता त्याच्यामध्ये जे प्रमेय आले ते समजून द्यायचे. वास्तविक जे आपल्याला समजत नाही ते समजून घ्यायचं असलं म्हणजे समजून देण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीनं समजत काय समजून द्यायचं आहे त्याचं नाव प्रमेय. मग वास्तविक आत्मा तर सगळ्याजवळ आहे, आत्मा नाही असं ठिकाण नाही, पण तो आहे ह्याचंच भान नाही आम्हाला, म्हणून तो प्रमेय झाला. वास्तविक परब्रह्म कधीच प्रमेय नाही, कारण ते आहेच आहे. इकडं सुद्धा लांब आहे असं नाही, इतकं आपल्या आजूबाजूला आहे, पण नाही न कळत. असे अनेक गोष्टी इतके त्या समजून घ्यायच्यात. आणि तेवढे सगळे प्रमेय जरी इथं वेगवेगळ्या पद्धतीने आले असले तरी त्याचे सगळ्या मांडण्या आणि जिथं ज्या योग्य फळापर्यंत न्यायच्यात त्या सगळ्या आहेत. आता त्याला उदाहरण दिलं की जसं रत्न आहेत, मग काही वेगवेगळ्या पैलूचे आहेत, ह्या पैलूचा त्या पैलूचे अनेक रत्न आहेत, पण ह्या सगळ्या रत्नांची एकाच दोऱ्यात माळ ओवली म्हणजे मग इतकी जरी रत्न असली तरी एक दोऱ्यातच त्याची माळ आहे. तसं इतके अध्याय असले तर त्याचं सूत्र मात्र एकच आहे. मोतिये मिळोनी बहुवे एका वळीचा पाडू आहे, परी शोभे रूप होय एकची तेथ. आता तेच आणखी एकदा उदाहरण दिलं की मोती अनेक आहेत, अनेक मोती बरीच संख्या आहे, पण सगळं ओवलं ते एका वळीत, एकाच दोरीत सगळे ओवलं. आता हे एकत्र ओवले, ती माळ तयार झाली, म्हणून त्या माळेचं आकर्षण निर्माण झालं. एकटा मोती माणसाला आकर्षित करत नाहीत, तितके माळ त्याची इतकी आकर्षित करते. ज्याने ती परिधान केली त्यामुळं त्याचंसुद्धा स्वरूप उजळून दिसतं. माळेत आल्यामुळं मोती चांगले दिसू लागले, मोत्यांचं आकर्षण माळेमुळं होऊ लागलं, आणि ज्याने गळ्यात घातली त्याचं रूप सुंदर झालं. म्हणजे का तर माळ एकत्र माळ झाली म्हणून. तसं अनेक अध्याय जरी असले तरी एकच सार त्या ठिकाणी झाला. फुलसरा लेख चढे धृती दुजी अंगुळी न पडे, श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे हे. आता जसं फूल आहे, फुलातला जो सुगंध आहे ते सुगंध, आणि आपण काही जरी अनेक प्रकारची सुगंधाची फुलं जरी ओंजळीत घेतली तरी सगळ्यातून आपल्याला सुगंध मिळतोच. तसं या संपूर्ण गीता ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये जितके श्लोक आलेले आहेत त्या प्रत्येक श्लोकामुळं आम्हाला जे जाणून घ्यायचं आहे ते जाणलं जातं. 700 श्लोक अध्याया 18चे लेख, परी देवो बोलिले एक ते दुजे नाही. एकंदरीत 700 श्लोक, अध्याय 18 एवढं जरी असलं तरी 18 अध्यायात 18 मतं दिली असं कधी नाही होत. सगळं होऊन जे एकच आहे, महत्त्वाचं सांगायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं जर काही सांगायचं असेल तर एक ब्रह्मसत्य हेच सांगायचं आहे. आणि त्या सगळ्याला झाकून घेणारं जे काही जगतत्व आहे ते मिथ्या आहे हे समजून सांगायला एकच आहे, दुसरं काही नाही बोललं. कारण ब्रह्मच एक आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. हेच सगळं काय केलं गीतेमध्ये भगवंताने बोलले. आणि म्याही न सांडोनी ते सोये, ग्रंथ व्यक्ती केली आहे प्रस्तुततेने निर्वाहे, निरूपण ऐका. आता माऊलीने सांगितलं
तेच सूत्र मी धरलं, मी दुसरं काही केलं नाही. जे भगवद्गीतेमध्ये आलं त्याच पदाचा भाव लिहित 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 तेच एक स्पष्ट केलं. गीता जशी स्वतःला म्हणते ना, मी या आत्मेन पतिव्रता, तेच या ठिकाणी मांडलं आणि ते सूत्र सगळं मांडल्यामुळं मी दुसरं काही नाही. म्हणजे जसं गीता ग्रंथातल्या श्लोकाला 700 श्लोकाला तसं समान महत्त्व आहे, तसं त्यांचाच भाव इथं दिल्यामुळं मी सुद्धा काही वेगळं लिहिलं नाही. माझा ग्रंथसुद्धा त्यांच्यासारखाच अत्यंत काय आहे की त्या गीता ग्रंथाचाच भाग आहे, म्हणून तोही महत्त्वाचा आहे. तरी 17वा अध्यायो पावता पुरता ठावो, जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलिले. तेव्हा आता आपण पाहिलंच, वरही सांगितलं आता आहे की जे 17व्या अध्यायात शेवटी असलेल्या श्लोकामध्ये भगवंतानी जो विषय मांडला होता त्या विषयाला अनुसरून आता 18व्या अध्यायाची मांडणी पुढं होणार आहे. ना ब्रह्मनामाचा विखी बुद्धी सांडोनी अस्तिकी, कर्मे की जती जितुकी असंते होती. तेव्हा तिथं काय विषय झाला तर हे ओम तत्सत हे ब्रह्मनाम आहे आणि ह्या ब्रह्मनामाला न घेता बुद्धीच्या ठिकाणी आस्तिक भाव न ठेवता जर कर्म तुमच्याकडून झालंच तर ते असंत झालं, म्हणजे स्थिर कर्म नाही, ते चंचल कर्म निर्माण झालं. काय केलं तर ब्रह्मनाम घेतलं नाही, त्याच्यावर काय आहे की आपली आस्तिक बुद्धी ठेवली नाही, तर काय होतं तर ते कर्म करून सगळी कर्म वाया गेलेले आहेत. हा ऐकोनी देवाचा बोलू, अर्जुनाला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो. आता ते सगळं खरं आहे, पण अर्जुनाला लक्षात आलं की बरं झालं, जे काही कर्मनिष्ठ आहेत की त्यांना फक्त कर्मच महत्त्वाचं वाटतं, ते मात्र इथं काय केलं भगवंतानी त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही ब्रह्मनामाला सोडून कर्म करत असाल तर ते सगळं कर्म तुमचं अज्ञानाचं झालं, म्हणजे आंधळ्या स्वरूपाचं झालेलं आहे. तो अज्ञानांधू तव बापुडा, ईश्वरूची न देखे एवढा, तेथ नाम एक पुढा का सुजे तया. आता अर्जुनाच्या बुद्धीत विषय आला, त्यांनी सांगितलं तो अज्ञानानं अंध झाला आहे आणि त्याच्यामुळं हे ब्रह्मनाम घ्यावं मग कर्म करावं. अहो त्याला ईश्वरच कळत नाही, ईश्वराबद्दलचं त्या ठिकाणी काही भावच नाही. ईश्वरच जर त्याला कळत नाही तर तो नाम कसला घेतोय, तो काय आहे की त्या नामाविरहितच आहे. आणि रजत मे दोन्ही गेलिया विण श्रद्धासानी, ते का लागे अभिदानी ब्रह्माची या. म्हणून जोपर्यंत रजतम ह्या गुणाची झाडणी होत नाही, ते बाजूला गेल्याशिवाय सात्विक श्रद्धा निर्माण होत नाही आणि सात्विक श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय आपल्या मुखातून ह्या ब्रह्मनामाचा उच्चार होणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री गुरुदेव